महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी थिबा राजकालीन बुद्ध विहार इथे येऊन दर्शन घेतलं। त्यानंतर दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने धम्म मेळावाही घेण्यात आला। या धम्म मेळाव्याला ॲडव्होकेट अशोक निकम यांनी प्रमुख मार्गदर्शन केलं। यावेळी हजारोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित होते। आम्ही पुन्हा येण्याची लक्षणं आहेत। अशा वेळेला बाबासाहेबांचं योगदान समजून घेणार आहोत की नाही? निश्चितपणे आपण घ्यायला हवं। जर बाबासाहेबांचं योगदान हे त्यांच्या शिक्षण संस्थांमधून, त्यांनी उभारलेल्या विविध स्मारकांमधून, बाबासाहेबांच्या नंतर झालेली विविध स्मारके, बाबासाहेबांच्या आधी असलेली विविध स्मारके, सम्राट अशोकाने बांधलेली 84,000 विविध अशी मेंदूची हॉस्पिटल्स अर्थात विहार, यांचा वारसा जर आम्ही बौद्ध म्हणून जतन करणार नसू तर योगदान काय करायचं? कारण एकानं असं म्हटलंय की महापुरुष मरत नसतात, ते त्यांच्या विचारांच्या माध्यमातून कायम जिवंत असतात। पण पुढे जाऊन असंही म्हणावं लागतं ना की महापुरुष मरतात कधी त्यांच्या विचारांची माणसं जर का योग्य काम करत नसतील तर। असं मी नाही म्हणत, परत नाग तुम्ही हा निकम म्हणतो म्हणून नागसेनांना राजा मिलिंदानं प्रश्न विचारला होता की एखादा विचार संपतो कधी? त्याला 3 उत्तरं दिली होती बघा। मी त्याच्यावर तुम्हाला 2-4 तास बोलू शकेन एवढं माझ्याकडे खाद्य आहे, त्यातलं वैचारिक खाद्य। मी त्याच्यावर तेवढा विचार केला। नागसेनांना प्रश्न विचारला होता मिलिंदाने की एखादा धर्म केव्हा घडतो? त्याची उत्तर ना ती मी सांगत तुम्हाला, पण ते असं म्हणाले होते की एकच उत्तर सांगतो की मुळातच कच्चा असेल तर बुडतो। दुसरं सांगावंच लागणार, जर त्याचे अनुयायी कच्चे असेल तर बुडतो। आपण धम्माच्या संघाला किंवा धम्म विचारांच्या ऐवजी आपण त्याच प्रवाहातली माणसं म्हणून बाबासाहेबांच्या विचारांना जोडूया। बाबासाहेबांचा विचार कधी संपेल कधी? तो मुळातच कच्चा असेल तर 100% नाही कच्चा असणार आहे, तो 100% कच्चा नाही। लंडन मधल्या त्या विद्यापीठांमधून सुद्धा, अमेरिकेतल्या विद्यापीठांमधून सुद्धा, पाकिस्तानच्या विद्यापीठांमधून सुद्धा आणि भारतातल्या विद्यापीठांमधून सुद्धा बाबासाहेबांचं लिखित साहित्य जे व्यावहारिक आहे, वास्तविक आहे, ते जतन करून ठेवलं तर विचार संपणारच नाही। म्हणजे मुळात बाबासाहेबांचा विचार अजिबात कच्चा नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।